वार्तांकन रोखठोक बातमी। राज्यातील 29 महापालिकांसाठी होणाऱ्या महापालिका निवडणूक 2026 आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून आजपासून अधिकृतपणे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होऊन 30 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाणार असून 2 जानेवारी पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध असेल। 3 जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी तसेच निवडणूक चिन्हांचं वाटप होणार आहे। सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी एकाच टप्प्यात मतदान घेतलं जाईल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत। अवघे 23 दिवस हातात असताना राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून निवडणूक तयारीपेक्षा युती आघाडीच्या गोंधळानंच अधिक चर्चा रंगत आहेत। निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही अद्याप महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांची अधिकृत घोषणा न झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। मुंबईसह राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता अधिक आहे। मात्र काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील कुरबुरी उफाळून आल्याचं दिसतंय। पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमने सामने येण्याचे चिन्ह स्पष्ट होत आहे। ठाणे जिल्ह्यात 6 महापालिका असून इथं भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून अद्यापही खणाखणी सुरू आहे। वरिष्ठ पातळीवर समन्वयांचे प्रयत्न सुरू असले तरी स्थानिक नेत्यांमधील मतभेद युतीच्या वाटचालीत अडथळा ठरत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।